श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 9 मोबाईल आणि पुस्तक भाग 2. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर बघूया. चला तर आपण स्टार्ट करूया. मोबाईल आणि पुस्तक ऐका व वाचा. आता इथे मोबाईल आणि पुस्तक दोघांचं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते आपण बघूया. तर पहिला मोबाईल काय बोलते, अरे आज तू खूप शांत आहेस, असं मोबाईल बोलते. कोणाला बोलते? पुस्तकाला बोलते. पुस्तक काय बोलते त्याला? हो, मी सर्वांना शांतपणे शिकवतो. पुस्तक काय बोलते? हो, मी सर्वांना शांतपणे शिकवतो. मोबाईल काय बोलतो त्याला परत? हो, मी पण सर्वांना ध्वनिफितीद्वारे आणि चित्रफितीद्वारे शिकवतो. म्हणजे मी पण सर्वांना ध्वनिफितीद्वारे म्हणजे कशाद्वारे? आवाजाद्वारे, आणि चित्रफिती म्हणजे चित्र किंवा व्हिडिओ. मोबाईलमध्ये आपण एखादा बघत असेल तर त्याच्यामध्ये चित्र आणि आवाज आहे, त्यामुळे आपल्याला ते समजतं. तर मोबाईल काय बोलतो? हो, मी सर्वांना ध्वनिफितीद्वारे आणि चित्रफितीद्वारे शिकवतो. पुस्तक काय बोलतो? अरे, शिकवण्याच्या या दोन्ही पद्धती उपयोगी आहेत. म्हणजे तो काय बोलतोय? पुस्तक काय बोलतोय? म्हणजे पुस्तकाने शिकणे आणि मोबाईलवरून शिकणे दोन्ही पद्धती उपयोगी आहेत लोकांच्या. ठीक आहे, असं कोण बोलतंय? पुस्तक बोलतंय. नंतर मोबाईल काय बोलतो? तुला माहित आहे का, मुलांना माझ्यामुळेच पटकन समजते, असं मोबाईल बोलतोय. मोबाईल काय बोलतो पुस्तकाला? तुला माहित आहे का, मुलांना माझ्यामुळेच पटकन समजते. नंतर पुस्तक काय बोलतो? मुलांना मी शिकवल्यामुळेच नीट लक्षात राहतं. म्हणजे या दोघांचं आता काय चाललंय, एकमेकांमध्ये वाद चालू आहे आपला. म्हणजे मोबाईल काय बोलतोय की मुलांना माझ्यामुळे पटकन समजतं, आणि पुस्तक काय बोलतोय की मी शांतपणे शिकवल्यामुळेच मुलांना नीट लक्षात राहतं. अशा दोघांचा वाद चालू आहे. पुढे मोबाईल काय बोलतो? अरे असू दे, मला वाटते आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मोबाईल काय बोलतो? अरे जाऊ दे, वाद घालण्यापेक्षा असू दे, मला काय वाटतं की आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं मोबाईल बोलतोय. ठीक आहे. पुढे पुस्तक काय बोलतो? हो नक्कीच, आपण एकमेकांना पूरक आहोत. म्हणजे पुस्तक काय बोलतो? हो नक्कीच, आपण एकमेकांना पूरक आहोत. म्हणजे तुझ्या पण जे लोकांना शिकायला मिळतं तितकेच उपयोग मोबाईलचा आणि पुस्तकाचा सेम उपयोग आहे लोकांना शिकायसाठी. ठीक आहे. तर परत मोबाईल काय बोलतो? मुलांना शिकण्यासाठी, संदर्भासाठी आपल्या दोघांचाही उपयोग होतो. म्हणजे मोबाईल काय बोलते? मुलांना शिकण्यासाठी पुस्तक आणि मोबाईल दोघांचाही सेम तेवढाच उपयोग होतो. पुस्तक काय बोलतो परत? हो मित्रा, अगदी बरोबर आहे तुझं. काय बोलतो? हो मित्रा. त्या दोघांचा वाद मिटलेला आहे आणि परत ते दोघं एकत्र येतात आणि दोघांचे मित्र बनून राहतात. तो काय बोलतो? हो मित्रा, अगदी बरोबर आहे तुझं. अशा प्रकारे हे मोबाईल आणि पुस्तकाच्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते आपण बघितलं. आता आपण पुस्तक आणि मोबाईल या दोघांचे जे कॉन्व्हर्सेशन बघितलं त्याच्यावरती प्रश्न उत्तर आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय दिला याच्यामध्ये? एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहायची. तर पहिला प्रश्न काय याच्यामध्ये? पुस्तक कसे शिकवते? पुस्तक कसे शिकवते? तर आपण याच्यामध्ये बघितल्याप्रमाणे काय दिलंय? पुस्तक सर्वांना शांतपणे शिकवते. पुस्तक कसे शिकवते? सर्वांना शांतपणे शिकवते. ठीक आहे. दुसरं काय दिलं याच्यामध्ये? मुलांना पटकन समजण्यास कोण मदत करतो? मुलांना पटकन समजण्यास कोण मदत करतं? तर मोबाईल. कारण मोबाईलमध्ये कसं लाईव्ह व्हिडिओ, चित्र आणि आवाज असतो, त्यामुळे मुलांना पटकन समजतं. त्यामुळे आन्सर काय? तर मोबाईल मुलांना पटकन समजण्यासाठी मदत करतो. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तिसरा प्रश्न काय दिला याच्यामध्ये? एकमेकांचे मित्र कोण आहेत? मोबाईल आणि पुस्तक एकमेकांचे मित्र आहेत. आपण याच्यामध्ये बघितल्याप्रमाणे, लेसन मध्ये बघितल्याप्रमाणे मोबाईल आणि पुस्तक नंतर एकमेकांचे मित्र होतात. ठीक आहे. नंतर काय दिलंय? चित्रफितीद्वारे कोण शिकवतं? म्हणजे चित्रफिती म्हणजे काय? व्हिडिओ किंवा चित्रांद्वारे कोण शिकवतं? मोबाईल. तर काय उत्तर येणार याचं? मोबाईल चित्रफितीद्वारे शिकवतो. ठीक आहे. नेक्स्ट इथं काय दिलेलं आहे? प्रश्न दुसरा, उपयोग लिहा. म्हणजे पुस्तक आणि मोबाईल, म्हणजे मोबाईल आणि पुस्तक दोघांचा उपयोग लिहायचा आहे आपल्याला. तर मोबाईलचा काय उपयोग आहे आपण इथे लिहू शकतो. मोबाईलचा काय उपयोग आहे? ते चित्रफितीद्वारे शिकवतो. मोबाईल आपल्याला चित्रफिती म्हणजे व्हिडिओ आणि चित्राद्वारे शिकवतो. माहिती पटकन मिळवून देतो. मोबाईलवरती माहिती आपल्याला पटकन मिळते. इंटरनेटवर आपण कुठलीही गोष्ट सर्च केली तर आपल्याला ती पटकन माहिती मिळू शकते. आणि चित्रफितीद्वारे शिकवणे, चित्रफितीद्वारे शिकवतो. म्हणजे मोबाईल आपल्याला आपल्याला काय दिलं होतं इथे? ध्वनीद्वारे आणि म्हणजे आवाजाद्वारे आणि चित्राद्वारे आपल्याला मोबाईल शिकवतो. अशा प्रकारे मोबाईलचा उपयोग लिहिला. आणि पुस्तकाचा काय उपयोग आहे याच्यामध्ये आपल्याला?
शांतपणे शिकवते. पुस्तक आपण शांतपणे वाचतो म्हणजे पुस्तकापासून आपल्याला शांतपणे शिकता येतं म्हणजे शांतपणे पुस्तक शिकवते. दुसरं काय आहे, नीट लक्षात राहण्यास मदत करते म्हणजे वाचन केल्याने आपल्या लक्षात गोष्टी राहतात, जे आपण वाचले ते आपण आपल्या लक्षात राहतं जास्त, म्हणून पुस्तकाद्वारे आपण वाचन करू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा काय होतो की नीट लक्षात राहण्यास मदत करते. तिसरं काय दिलंय, संदर्भासाठी उपयोगी पडते म्हणजे पुस्तकामध्ये एखाद्या गोष्टीचा अर्थ आपल्याला पाहिजे असेल ना तर तो पुस्तकामध्ये पटकन आपल्याला समजतो. संदर्भ त्या एखाद्या गोष्टीचा प्रॉपर दिलेला असतो त्यामुळे आपल्याला ते लगेच समजतं पुस्तकामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पुस्तक आणि मोबाईलचा उपयोग आपण लिहिलेला आहे. नेक्स्ट काय दिले, विचार करा व सांगा. काय दिलं पहिला प्रश्न, मोबाईल आणि पुस्तक यांचा योग्य वापर तुम्ही कसा कराल. आता हे आता आपल्याला आपण काय करू शकतो हे लिहायचं. तर मोबाईल आणि पुस्तकाचा आपण योग्य वापर कसा कराल ते लिहायचं आहे. तर काय लिहू शकतो, मी अभ्यासासाठी पुस्तक नियमित वाचेल आणि आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर करेल, तो योग्य प्रमाणातच करेल. म्हणजे काय दिले, अभ्यासासाठी आपण पुस्तक नियमित वाचणार आणि योग्य माहिती किंवा आवश्यक माहिती मिळवण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करू शकतो. म्हणजे इंटरनेटवरती आपल्याला काही गोष्टी सर्च करायच्या असेल तर ते आपण मोबाईल थ्रू करू शकतो आणि फक्त त्याचं काय आहे की मोबाईलचा योग्य प्रमाणातच वापर केला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट काय दिले, लिहिते होऊया म्हणजे काय, योग्य आणि अयोग्य ते लिहायचं आहे म्हणजे चूक बरोबर ते लिहायचं आहे. तर पहिलं काय, याच्यामध्ये मोबाईल शांतपणे शिकवतो तर हे अयोग्य आहे म्हणजे आपण या लेसन मध्ये बघितल्याप्रमाणे मोबाईल शांतपणे शिकवतो का, तर नाही शिकवत, तर अयोग्य आहे. शांतपणे कोण शिकवतो, पुस्तक शिकवतो, त्यामुळे मोबाईल शांतपणे शिकवतो हे अयोग्य आहे म्हणून ते आपण अयोग्य लिहिलं. नेक्स्ट काय दिलंय, पुस्तक आपले लक्ष वाढवते, हे योग्य आहे. पुस्तक आपले लक्ष म्हणजे पुस्तकाचं आपण जास्तीत जास्त वाचन केलं की आपलं लक्ष वाढतं म्हणजे एकाग्रता वाढते, म्हणून आपलं पुस्तक लक्ष वाढतं हे योग्य आहे. नेक्स्ट काय दिले, मोबाईल आणि पुस्तक शत्रू आहेत. आता हे लेसन मध्ये आपण बघितल्याप्रमाणे हे काय आहे, अयोग्य आहे म्हणजे चूक आहे. मोबाईल आणि पुस्तक एकमेकांचे काय आहे, मित्र आहेत. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचे आहे, अयोग्य आहे. नेक्स्ट काय दिले, मोबाईल व पुस्तके एकमेकांना पूरक आहेत, हे आपण लेसन मध्ये बघितल्याप्रमाणे योग्य आहे, बरोबर आहे. मोबाईल व पुस्तके एकमेकांना पूरक आहेत म्हणजे मोबाईलशी जेवढा उपयोग आपल्याला मोबाईलचा होतो तेवढाच उपयोग आपल्याला पुस्तकांचा सुद्धा होतो, त्यामुळे मोबाईल आणि पुस्तक दोन्ही एकमेकांना पूरक आहे. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. नेक्स्ट काय दिले, जाणून घेऊया वाचा. आता इथे आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ दिले ते आपल्याला वाचायचं आहे. तर काय दिले, पुस्तक आणि मोबाईल ज्ञान मिळवण्याची साधने आहेत. ठीक आहे, म्हणजे पुस्तक आणि मोबाईल आपल्याला ज्ञान मिळवणे, पुस्तक आणि मोबाईल पासून आपल्याला काय ज्ञान मिळतं, ते ज्ञान मिळवण्याची साधने आहेत. पुस्तक हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे. पुस्तक वाचल्याने डोळ्यावर कमी ताण येतो, मनाची एकाग्रता वाढते. मुलांनी पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावायला हवी, ज्यामुळे पुस्तक वाचण्याचे संस्कार होतील. इथे काय दिलेलं आपल्याला, मोबाईल म्हणजे पुस्तक जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे, कारण जेवढं वाचन करेल तेवढं मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यामुळे मुलांनी वाचण्याची सवय लावली पाहिजे. आणि पुस्तक वाचल्यामुळे मुलांना वाचनाचे संस्कार सुद्धा होतात. नेक्स्ट काय दिले इथे, मोबाईल हे माहिती देण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. मोबाईल काय इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे ते इलेक्ट्रिक आपल्याला साधन आहे. ठीक आहे, मोबाईलमध्ये हजारो पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपीज फाईल साठवता येतात. म्हणजे मोबाईलमध्ये PDF द्वारे जे आपण डाउनलोड केलं ना तर एखादी भरपूर पुस्तके आपण सॉफ्ट कॉपीज म्हणजे सॉफ्टवेअर PDF फाईलमध्ये आपण मोबाईलमध्ये साठवू शकतो. बरीच पुस्तकं आपण मोबाईलमध्ये साठवू शकतो. मोबाईल आपल्यासोबत कुठेही घेऊन जाता येतो. मोबाईल आपण हँडी म्हणजे आपल्यासोबतच असतो कुठे आपण जायला तिकडे. मोबाईलद्वारे अधिकाधिक माहिती कमी वेळात उपलब्ध होते. आता इंटरनेट असल्यामुळे मोबाईलवरती आपण काहीही सर्च केलं तर आपल्याला कमी वेळेत पाहिजे ती माहिती मिळू शकते. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. मोबाईल कसं आहे की कमी योग्य वापर केला तर तो चांगली गोष्ट आहे, पण अतिवापर झाला तर ती वाईट आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. नेक्स्ट काय दिले, आपण समजून घेऊया. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा शब्दानंतर स्वल्पविराम हे चिन्ह दिले, हे काय आहे, स्वल्पविराम आहे असे चिन्ह देतात. या चिन्हास स्वल्पविराम असे म्हणतात. तर आपल्याला पुढे एक्झाम्पल दिले म्हणजे उदाहरणार्थ दिले. काय दिले, रीमा, विद्या, मनीषा व तेजस सर्वजण आनंदात होते. आता हे एक वाक्य आहे पण इथे काय दिले, रीमा, विद्या, मनीषा आणि तेजस हे एका जातीचे शब्द म्हणजे ही नाव आहेत म्हणून प्रत्येक शब्दाच्या नंतर कॉमा दिलेला आहे. काय दिले, रीमा, विद्या, मनीषा व तेजस सर्वजण आनंदात होते, हे कॉमा दिलेले आहे. सेम आता आपण इथे खाली दिले, वाक्य वाचा, योग्य ठिकाणी स्वल्पविराम द्या. आता इथे उदाहरण दिले तेच आपल्याला इथे खाली बनवायचं किंवा लिहायचं आपण.
तर काय इथे वाक्य दिलेलं आहे, मला पेरू, आंबा, फणस आणि केळी हे फळे आवडतात. तर इथे आपण कुठे स्वल्पविराम देऊ शकतो, तर पहिला मला पेरू, पेरूच्या नंतर स्वल्पविराम, आंबा, आंबाच्या नंतर स्वल्पविराम, फणस आणि केळी. म्हणजे इथे 2 स्वल्पविराम आहे ना, आणि केळी, कारण इथे आता आणि आहे त्यामुळे इथे स्वल्पविराम द्यायची गरज नाही. म्हणजे मला पेरू, आंबा, फणस आणि केळी ही फळे आवडतात. नेक्स्ट काय दिले, आईने बाजारातून बटाटे, कांदे, वांगी व कोथिंबीर आणली. आता इथे बटाट्याच्या नंतर आणि कांद्याच्या नंतर स्वल्पविराम द्यायचा आहे. आईने बाजारातून बटाटे, स्वल्पविराम, कांदे, स्वल्पविराम, वांगी व कोथिंबीर आणली. अशा प्रकारे आपण हे वाक्य कंप्लीट करू शकतो. आता खाली काय दिलेलं आहे, नेक्स्ट चला वाचूया. तर पुढील उतारा वाचा. उतारातील स्वल्पविराम युक्त वाक्ये वहीत लिहायचे आहेत. म्हणजे जसं आता इथे आपण लिहिले, तर अशा प्रकारे या पॅराग्राफ मध्ये जे वाक्य असतील ते आपण वहीमध्ये लिहायचे आहेत. तर आपण पॅराग्राफ वाचूया पहिला. आज शाळेची सहल होती. सर्व मुले लवकर शाळेच्या मैदानावर जमली. आज काय होतं, शाळेची सहल जाणार होती. मग सर्व मुले शाळेच्या मैदानावर जमली होती. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर रीमा, विद्या, मनीषा, तेजस, अभय, अंकिता, हमीद, जॉन सर्वजण आनंदात होते. बसवाले काका बस घेऊन आले. नंतर काय झालं, बसवाले काका बस घेऊन आले. प्रत्येकाने आपापली जागा पकडली. प्रत्येकजण बसमध्ये चढले आणि आपापली जागा पकडली. वाटेत मजा सुरू झाली. म्हणजे प्रवास चालू झाल्यानंतर वाटेत त्यांची मजा सुरू झाली बसमध्ये. बसमध्ये सर्वांनी गाण्यांच्या भेंड्या सुरू केल्या. त्यांनी काय केलं, मुलांनी बसमध्ये बसून गाण्याच्या भेंड्या चालू केल्या. म्हणजे गाण्याच्या भेंड्या बोलायला सुरुवात केली. सहलीचे ठिकाण कधी आले कळलेच नाही. म्हणजे ते लोक जे एन्जॉय करत होते गाडीमध्ये, मजा करत होते, त्यामुळे त्यांना प्रवास कधी उडकला कळलंच नाही. म्हणजे त्यांचं सहलीचं ठिकाण आलेलं आहे. भटकंती सुरू झाली. म्हणजे काय केलं, आता उतरल्यानंतर फिरायला सुरुवात केली. भटकंती म्हणजे फिरणे, फिरायला सुरुवात केली. दुपारी खूप भूक लागली. त्यांना दुपारी झाल्यानंतर काय झालं, भूक खूप लागली होती. मग मुलांनी डबे उघडले. मुलांनी जे जे डबे आणले होते ते उघडले. त्याच्यामध्ये काय होतं, तर पुरी भाजी, श्रीखंड, इडली, थालीपीठ, मसाले भात, भेळ यासारखे विविध पदार्थ प्रत्येकाच्या डब्यामध्ये होते. जसं आपण हे बघितले, असे पदार्थ त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ डब्यामध्ये आणले होते. मग प्रत्येकाने आपापल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना दिले. त्यांनी प्रत्येकाने काय केलं, आपापला डबा एक दुसऱ्याबरोबर शेअर केला. थोडे थोडे आपल्याला जे पदार्थ आणले होते ते एकमेकांना शेअर केले. ह्याच्यामधले आता स्वल्पविरामवाले वाक्य आपण लिहू शकतो. जसं इथे दिलेलं आहे, रीमा स्वल्पविराम, विद्या स्वल्पविराम, मनीषा स्वल्पविराम, तेजस स्वल्पविराम, अभय स्वल्पविराम, अंकिता, हमीद, जॉन सर्वजण आनंदात होते. हे वाक्य आपण पुस्तकामध्ये वहीमध्ये लिहू शकतो. इथे काय दिले आपल्याला, पुढील उतारा वाचावं. उतारातील स्वल्पविराम युक्त वाक्य वहीत लिहायचे. वाक्य वहीत लिहायचे. तर हे वाक्य आपण वहीमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपण लिहू शकतो, इथे दुसरं वाक्य काय बघूया आपण याच्यामध्ये. हे बघा, इथे पुरी भाजी स्वल्पविराम दिल्यानंतर श्रीखंड, इडली, थालीपीठ, मसाले भात, त्याच्या प्रत्येकाच्या मध्ये स्वल्पविराम दिलेला आहे. भेळ यासारखे विविध पदार्थ प्रत्येकाच्या डब्यात होते. फुल स्टॉप. तर हे वाक्य सुद्धा आपण वहीमध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे आपलं हे कंप्लीट झालं.